सोबत असेल जाणीव. रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी. होऊ द्या जाणीव. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी. खरं आम्ही त्यांना बुके दिला येतो सगळे विभाग मॅडमना दाखवून. हो सगळे काही विभाग मला वाटलं कधी काही श्रीधर सर या की आता. आम्ही द्यायला पाहिजे तुम्हाला. नाही आता आम्ही तुमच्याकडे येणार आहे सारखं, त्यामुळे तेवढ्यासाठी मार्गदर्शन आमदार आपण तुमची मदत महत्वाची. नक्कीच. त्या कामासाठी तर त्या योजनेसाठी तसं आपण मुलं काढतो. लेखा विभागात कोणतं काम केलं त्यांची बिलं या विभागातून निघतात. मुख्य अधिकाऱ्यांच्या वगैरे सह्या झाली की इथं मग हे बिलं काढायचं काम असतं. आपल्याला काय कुठलं बिल तुमची असते. हा मग काय सहकारी कायम असते आम्हीच करे. आज आमची सुरुवात आहे तेवढ्यासाठी या की सगळे सहकार्य त्यांचा विशेष नाही. पुन्हा एकदा आजपासून अजून जास्त लक्ष ठेवा. आपलं तुमचं सगळ्यांचं सहकार्य लागलं. गाडगे या पुढे. गाडगे साहेब गाडगे साहेब लक्ष असून द्या. हो पाणी पुरवठा विभाग काय काय चालतंय इकडे जरा सांगा कोणीतरी. गोरे साहेबांनी द्या, पाटोळे साहेबांनी द्या, पाणी पुरवठा. शुभेच्छा मॅडम तुम्हाला. तुम्हाला पण शुभेच्छा. हो थँक्यू. प्राधिकरणाला मला वाटतं जीवन प्राधिकरणाला ताराखडा तयार करायला सांगितलेला आहे. थोडस आपण पुन्हा एकदा पाठपुरावा करून जेवढं शक्य आहे तेवढं लवकर ते केलं तर बरं. आता या शनिवारचं होतं ते आपण जॉईंटिंग एक राहिलं होतं एक पाई तेवढं जॉईंटिंगचं राहिलं मी. नाही शामोनगरसाठी मग स्पेशल एमजीपी पार्ट एमजीपीला आपण नगरपालिकेकडून एमजीपीला पाणी देणार आहे कास्त. मला वाटतं एवढा साराकडा तयार करायला सांगितलेला आहे. हेमलता भोसले विकास हा सगळ्यांची कुठं आलाय? आता विकास आराखडी तयार इथंच आहे ना. कुठे आपल्या इथं मुंबई या या. बदले साहेब या की सर या. मॅडम या का या मॅडम. हॅलो तिकडे जाऊ माहिती या. आरोग्य विभाग या. मंगळाई कॉलनी सचिन द्या. तुम्ही या इकडे. या मॅडम या. इकडे या इकडे. या पुढे पाहिजे.
त्यांची ओळख व्हावी या उद्देशाने गटाला आरोग्य विभाग कुठं आरोग्य विभागात म्हणजे आता साहेब वगैरे इतर आहे, सगळ्यांची ओळख व्हावी या उद्देशानं आलोय आणि सुरुवात गुलाबाच्या फुलाने प्रगतसेविका आहेत प्रकल्प चालले आपल्या सातारा नगर परिषद सोबत. ओके ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट मधून आहे ही. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट लोकल मुंबईची एक आपली एनजीओ आहे. ओके. त्यांच्याने आपलं सातारा नगर परिषदेचा एक करार झालाय प्लॅस्टिक वेस्ट मॅनेजमेंट संदर्भात. त्याचा एक आपला प्रकल्प चालू करायचं चालू आहे. चालू आहे कुठं आपल्या इथंच आता आपल्या शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये जनजागृती चालू आहे मुलांमध्ये आणि युथ मध्ये, आणि त्याचबरोबर मग आपण शहरामध्ये कसं ते मॉडेल विकसित करता येईल ते चालू आहे. म्हणजे काय आपण म्हणजे शाळेमध्ये एक सेशन घेतोय मुलांसाठी जनजागृतीसाठी, आणि ते झालं की दर महिन्याला आपण प्लॅस्टिक संकलन करतोय. आता सध्या आपले एकूण 4 ड्राईव्ह झाले शाळेमधून आणि कॉलेजमधून असं करतोय. आता सध्या 20 शाळा त्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. चाललंय. अजून कुठे गेली ती सेट कायम सुरू. आमच्या तोंडातून कायम गुलाबच निघणार आहे. आरोग्य विभागाकडून मी तुमचा प्रतिशः आभारी आहे. हो हो इकडे दोघं एक इकडे सगळ्या नगरपालिका विभागांची ओळख व्हावी म्हणून मॅडमना आणली आणि गुलाबाच्या फुलानं सुरुवात केली की चांगलं असतं आहे की नाही. आता पुन्हा एकदा तेच वाक्य श्रावणाकडं लक्ष द्या. सोडा आम्ही वंचित आहे त्रिशंकुमध्ये होतो पहिल्यापासून. थँक्यू. खूप खूप मनापासून आणखी शुभेच्छा तुम्हाला. येस बस केवळ आलो एक 10 मिनिटं. येस यांना पण द्या की ती पण नगरसेवक आहे आपल्या चिटकून आता वर होती की 4 मिनिटं. आपल्या त्यांची बॉर्डर एक आहे. पाहिजेत ना इकडं नेते मंडळी सगळ्या विभागांची माहिती देतो. आणि साहेबांचं काम काय जरा तुम्ही सांगा त्यांना. पहिले सर्व डिपार्टमेंट प्रत्येक विभागाचे फाईल चेक करून त्याची त्रुटी असेल तर ते रिटर्न परत पहिल्या डिपार्टमेंटला पाठवायचं आणि ते त्रुटी पूर्ण झाली की साहेबांनी थोडक्यात साहेबांचं हे ऑफिस पुन्हा सीओ साहेबांचं. हे दादा काही नागरिक येतात येतो सगळीकडून आतापर्यंत सर्वे करणं हे करणं आराखडा सगळा तयार करणं काम असू दे पण प्रामाणिकपणे वेळेवरती काम करताना बोलवल्यानंतर चाल ढकल नाही काय नाही काय एकदम छान. फोन केला की 10 मिनिटात हजर. हो. अर्धे दिवस तू झालं नाही तर काय विषय. आता कुठल्या भागात करंजे भागाला महत्वाचा विभाग फक्त आता हे आपली साबळे साहेब पण शुभम शिरतोडी नाही त्यांना भेटतो साईटवर गेले ते साईटवर काढू माझा मित्र तुझ्या घरात शेजारी पुढे पुढे नमस्ते धन्यवाद. नवीन नगरसेवक
लागेल तुमचं सहकार्य. अध्यक्षांचे तसे काय म्हणता येते खास त्यांची परमिशन घेऊन अध्यक्षांना सँडी कुठे गेला कृषी विभागाचा कृषी का फक्त कृषी विभाग काय काम असतं आपल्या झाडांचं वृक्ष संवर्धन, उद्यानांची देखभाल, पुतळ्यांचे देखभाल हे काम आपल्या वृक्षतोड वगैरे ते पण वृक्षतोड आपल्याकडनं केलं जातं. नाही आता जे एखादं समजा असं धोकादायक झाड वगैरे त्या संदर्भात आपण बघतो, पंचनामा करून काय तुमचं वृषाली गोपीनाथ पाटील. वृषाली पाटील. किती लोक आहेत कृषी विभागात? चौघ. अजून दोघं बाहेर गेले ना आहेत की एक सीओ साहेबांनी तिथे गेले आणि विभाग प्रमुख आपल्या खाली कलेक्टर ऑफिसला गेले. तर सरकार साहेब आपल्या इथं मध्ये बऱ्यापैकी सगळ्या स्ट्रीट लाईट लावायला मदत केली. आम्हाला नगरपालिकेमार्फत पण त्यांचे आपले हे होते डायरेक्शन लागणार हे सगळ्यांचं सहकार्य. मॅडम आहे. नंबर आहे माझ्याकडे. व्हॉट्सअपला पाहिजे आपण नगरमध्ये बचत गटाचा ओके ओके जेव्हा आपला कार्यक्रम होता तेव्हा भेटलेलो. अभिनंदन. आता सहकार्य लागणार आहे. प्रश्नच आता तुमचंच आम्हाला सहकार्य लागेल. आमच्यापेक्षा तुमचंच जास्त सहकार्य लागेल आणि हे काम करूया. त्यांच्या सेजल आहेत या ऑपरेटर आहेत. अभिनंदन. थँक्यू सो मच. मला पाहायला लागलं काय सगळ्या विभागांची माहिती करून द्यायला आलोय. आपल्या ह्या विभागात काय काय काम चालतं जरा सांगा. आपल्या विभागामध्ये घरपट्टी आणि पाणीपट्टीची आकारणी केली जाते. ज्याला नवीन प्रॉपर्ट्या किंवा पहिल्यापासून शहरात आहे त्याला घरपट्टी आपण आकारणी करतो. क्षेत्रफळावर त्याची आकारणी असते. त्याला 3 प्रकारच्या कॅटेगरी असतात. आरसीसी लोड बेअरिंग प्रकार, दुसरं कच्चं मातीचं घर, साधं आपलं पत्राशी टेम्पररी बांधकाम म्हणतो. ते 3 कॅटेगरीमध्ये असतात. आणि आपल्या शहरामध्ये एकूण 3 झोन आहे. त्या झोननुसार कॅटेगरीप्रमाणे मेन झोन, मेन रस्ते जे आहेत मुख्य रस्ते तो पहिला झोन, सेकंड झोन मधल्या कमी वाहतूक कमी उन्हाळ्याचा, तिसरा झोन अगदी एकदम जिथं डेव्हलपमेंट कमी आहे कमी डेव्हलपमेंटचा तिसरा झोन. अशा पद्धतीने झोनमध्ये आपण कराकारणी करतो. आहे आता सोबत. नमस्ते. लागणार आहे आता. या मॅडम. सहकार्य लागणार आहे. आज नगरपालिकेत आम्ही सर्व टीम आपली आलेली आहे.
खरं तर सर्वप्रथम छत्रपती आपला संपूर्ण महाराष्ट्राचा अखंड दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांना मी प्रथम नमन करते. नगरपालिकेत आज प्रत्येक विभागाची आज सर्व अधिकाऱ्यांनी आम्हाला माहिती दिलेली आहे. मुळातच सगळ्या विभागाची माहिती घ्यायची होती. सर्व अधिकाऱ्यांनी त्याचप्रमाणे तेथील जे कर्मचारी वर्ग आहे त्यांनी सगळ्यांनी आम्हाला छान इथं माहिती दिलेली आहे आणि थोडंसं आम्ही पण गुलाब पुष्प देऊन त्यांचेही आभार मानलेले आहेत. खरं तर नगरपालिकेचा किंवा आपल्या संपूर्ण सातारा शहराचा जो विकास आहे त्यासाठी या सर्वच अधिकाऱ्यांचं आणि कर्मचारी जे वृंद आहे त्यांची महत्त्वाची खूप मोठा सिंहाचा वाटा असतो. त्यामुळे त्यांचंही थोडंसं स्वागत केलेलं आहे आणि त्यांच्या साथीनं शाहूनगरचा संपूर्ण सातारा शहराचा विकास होणारच आहे. शाहूनगरवासियांनी आम्हाला साथ दिलेली आहे आणि आपल्या शाहूनगरचा संपूर्ण विकास तर करायचाच आहे. सर्वांगीण विकास करण्यासाठी या लोकांची सुद्धा मार्गदर्शन आणि मदतीची गरज आहे. त्यासाठी आज आम्ही संपूर्ण विभागाची तर माहिती घेतलेली आहे. आज प्रथम सर्व विभागाची माहिती घेतलेली आहे, परंतु प्रथम दर्शनी पहिल्याच भेटीत सर्वच्या सर्व माहिती होईलच असं नाही, परंतु मोठी प्रथमदर्शनी माहिती घेतलेली आहे. हळूहळू सगळ्या विभागाची नक्कीच माहिती होईल.